नमस्कार मंडळी, शोभा स्वाद मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. आज तुमच्यासाठी घेऊन आले गावाकडील पद्धतीने चमचमीत अंड्याची भाजी. चला तर बघूया अंड्याच्या भाजीला लागणारे साहित्य. भाजलेला कांदा, सुकं खोबरं, धणे, चणा डाळ, हिरवी मिरची, लसूण. हा लसूण गावरान पद्धतीने घेतलेला आहे. लाल तिखट, हळद, किचन किंग मसाला, अंडी. आता आपण सर्वात प्रथम कांदे भाजून घेऊ. म्हणजे काळ्या मसाल्यात आपल्याला गावरान पद्धतीने अंड्याची भाजी बनवायची. त्या पण एकदम गावच्या पद्धतीने आपण ती भाजी बनवणार आहे. आता आपण जोपर्यंत मसाला भाजते तोपर्यंत अंडी छानपैकी उकडून घेऊ. आता मी अगोदर कढईमध्ये तेल टाकून असं मसाला छानपैकी भाजून घेते. सुकं खोबरं हे टाकलेलं आहे, असं तळून घेते मग छानपैकी. म्हणजे कसं मसाला छान परतला की भाजी छान होते. हे अशा पद्धतीने लाल थोडंसं झालं का मस्त भाजून घ्यायचं. आता मग खोबरं भाजून झाले. आता आपण चणा डाळ, बासकी डाळ टाकलेली मी, ती डाळचं अशी खरपूस भाजून घ्यायची म्हणजे असं लाल होईपर्यंत. तेल टाकलेलं आहे मी, पण आपल्याला कांदा वगैरे सर्व भाजून घ्यायचा आहे ना मसाला, त्याच्यामुळे मी तेल अगोदरच जास्त टाकून घेतलेलं आहे. आता ही डाळ मस्त भाजून झाली. आता आपण मस्त पैकी अशी या पद्धतीने डाळ भाजली का काढून घ्यायची. मिरच्या अशा फ्राय करून घ्यायच्या. कच्ची मिरची वापरायची नाही. मिरच्या जितक्या फ्राय होईल तितका मसाला सुंदर लागतो. हे अशा पद्धतीने मिरच्या करून घेतलेल्या आहे फ्राय. आता जो कांदा आपण गॅस अगोदरच भाजून घेतलेला, आपला काळ्या मसाल्यात अंड्याची भाजी बनवायची, त्याच्यामुळे मग तो मसाला आता हे करून घेतलेला आहे आपण. आता तेलामध्ये टाकून असं तो कांदा छानपैकी जसं लाल जरद परतून घ्यायचा. आता कांदा आता धण्याला काही जास्त वेळ लागत नाही, त्याच्यामुळे धणे फक्त आपल्याला थोडेसे असे परतून घ्यायचे. कांदा धणे एकत्र भाजून घेतले ना, धणेला जळाले नाही पाहिजे, नाही तर भाजीची चव बिघडते. ही टिप देते मी तुम्हाला, कारण धणे एकदम म्हणजे असं नॉर्मल हे झाले पाहिजे. हे बरं अशा पद्धतीने मसाला भाजलेला आहे मी, तुम्ही बघू शकता. आता जोपर्यंत मी मसाला भाजून ठेवला तोपर्यंत मी अंडी उकडून घेतली होती. अंडी एकदम छान उकडली. टोपं पातेल्यातच लावली होती उकडायला, पण सुंदर उकडले. आता मी त्याची सर्व अंड्यांची सालं काढून घेणार आहे. अंड्यांची साल काढलं का मग म्हणजे जरा थंड होऊन दिले, नंतर काढून घेतले. हे अशा पद्धतीने अंड्याची सालं काढून घेतली. आता तोपर्यंत मी मसाला भाजून जो आपण मसाला भाजून घेतलेला ना, त्याचं मसाल्याचं वाटण करून घेऊ. थोडं पाणी टाकून मसाल्याचं वाटण केलं ना, असं बारीक वाटून घ्यायचं, एकदम एकजीव करून घ्यायचा, म्हणजे भाजीला छान चव लागते. हे अशा पद्धतीने एकदम बारीक मसाला झाला पाहिजे. आता आपण अंड्याची भाजी त्याला असं मस्त कड आणून घेणार आहोत. त्याच्यामध्ये तेल टाकले. आता एक अंडा आपण न बॉईल करता ठेवलं होतं, ते अंडा अगोदर तेलामध्ये आपण छान पॅकेट परतून घेणार आहे. म्हणजे कसं इथं हे अंडा असं टाकलं ना मंडळी का भाजीची चव खूप अप्रतिम लागते. नुसतं उकडून म्हणजे अंडा रस्सा खाल्ल्यासारखं वाटत नाही. असं एक जरी अंडं असं टाकलं ना तेलामध्ये खूप छान लागतं. आता आपण कांदा, लसूण मसाला, मालवणी मसाला, हळद, सर्व मसाले आपण टाकून घेणार आहोत. मीठ. आता हे छानपैकी एकजीव करून घ्यायचे तेलामध्ये. आपण जे अंडं परतून टाकलं, फोडून टाकलं होतं ना, त्या अंड्यानी भाजी एकदम सुंदर लागणार. तुम्ही माझ्या पद्धतीने या अंड्याची भाजी नक्की करून बघा. जे असं वाटतं का गावीच जेवलोय आपण, असं छानपैकी म्हणजे अंड्याची चवच खूप अप्रतिम लागते. आता जे अंडं मी परतून घेतलं होतं ना, ते अंडं असं मसाल्यात परतून घ्यायचं, म्हणजे भाजीला चव वेगळीच लागणार. असं कारण आपण अंडे उकडून टाकले ना, एकदम अंडा रस्सा म्हणजे अशी चव लागत नाही, पण हे अंडं टाकलं का खूप छान लागते. असा मसाला असं तेल सुटोपर्यंत परतून घेतलेला आहे, एकदम सुंदर परतून घ्यायचा. जे मी गरम पाणी करून घेतलं होतं ते गरम पाणी मी आता त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. थंड पाणी टाकायचं नाही, थंड पाणी टाकलं का भाजीची चव बिघडते. आता गरम पाणी टाकून घेतलेलं आहे. आता मसाला आपण असं छानपैकी हलवून घेऊ, म्हणजे कसं एकदम सुंदर लागेल भाजी. पण आज मंडळी आपण गावरान पद्धतीने अंडा मसाला बनवलेला आहे, खूप छान लागतं. तुम्ही एकदा माझ्या पद्धतीने नक्की करून बघा. आणि मंडळी सबस्क्राईब करायला विसरू नका. थोडा जरी व्हिडिओ आवडला ना, नक्की सबस्क्राईब करा. बरं आता अशी उकळी आली ना छानपैकी, तर आता आपण अंडे उकडले, ते अंडे आपण भाजीत टाकून देणार आहोत. तुम्ही बघू शकता. आता जितके मी अंडे उकडून घेतले तितके अंडे याच्यामध्ये रसामध्ये टाकले. आता एकदम अशी छानपैकी तो उकळी आली का आपण कोथिंबीर टाकून घेणार आहोत त्याच्यामध्ये. आता मी वरतून फक्त गरम मसाला टाकलेला आहे, कारण गरम मसाला अगोदर टाकायचा नाही, भाजीची चव म्हणजे एकदम टेस्टी लागत नाही. वरून असं मग गरम मसाला टाकला ना का भाजी अप्रतिम लागते. आता आपण म्हटलं तर स्वाद याच्यासाठी कोथिंबीर टाकली, सजावटीसाठी थोडीशी कोथिंबीर टाकू म्हणजे खूप छान लागेल. कोथिंबीरची चव पण आणि एकदम म्हणजे तसं काय डेकोरेट केल्यासारखं पण होतं. बरं आता ही काळ्या मसाल्यात आपण अंड्याची भाजी बनवली,
पण खूप छान लागणार आहे, चविष्ट लागणार आहे एकदम. तुम्ही बघू शकतात किती छान भाजी दिसते. अशी भाजी जर खाली ना, एक चपातीच्या ऐवजी 2 चपात्या तर तुम्ही नक्की खाणार. भाजी खूप छान झाली. अशी चमचमीत अंड्याची भाजी. ही भाजी आपण भाकरी बरोबर, पोळी बरोबर, भाताबरोबर खाऊ शकतो. ही भाजी नक्की करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, शोभा स्वाद मराठीला सबस्क्राईब करा.